अवस्थाबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जार. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजऱ्या जन्माला जातो. कक्षागार दाक खद्दीत. दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो. न्यासा पहारी चाणपत्य. दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूल बाळ होत नाही. रत्नापहारी चात्यंत्य दरिद्र. रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणान्मूषक. धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो. देवलश चांडाल. देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो. मातृवधो अंधत्वम. आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो. वार्धुशिक कूर्म. व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो. ऊर्ण नाभो नास्तिक कृतघ्नश्च. देव न मानणारा, उपकाराची जाणीव न ठेवणारा कात्नीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणात प्रेत. दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो. मृतकाध्यापक शृगाल. पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस. आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षवित्वा त्रगुळे. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुग्धम जलम पित्रा त्रगुळे. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्श दृष्ट्या त्रगुळे. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगले गुढम संखाद्या त्रगुळे. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा त्रगुळे. बुधवारी धने किंवा तिल खाऊन प्रवास करावा. गुरव दधी जिरकमा खाद्यवित्वा त्रगुळे. गुरुवारी दही किंवा जिरं खाऊन प्रवास करावा. शुक्रेयम सर शपंच संखाद्या त्रगुळे. शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा. असकृत जल पानांच तांबूलस्य भक्षणा. उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नांचे. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस पाणी पिल्याने व पानाचा विळा खाल्ल्याने व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो. अष्टोताम्य व्रतज्ञानी आपो मूल अमृतम पय. हवीर ब्राह्मण काम्यांच गुरुरोचन मोशन. 8 वस्तू उपवास मोडत नाही. पाणी, फळ, मूळ आणि दूध तसेच तूप. ब्राह्मणाचे वचन आणि गुरुचे औषध. षष्टी वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो. मा शोचम नोदकम नाग्निम नाश्रुपातम. जे कार्य आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही, त्याला पाणी पाजू नये, त्याला अग्नी देऊ नये, त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही. उपवास दिने यस्तु दंतधावन पुनर सगौरम नरकम याती व्याघ्रवक्ष चतुर्गम. उपवासाच्या दिवशी दात घासू नये. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो. त्याला 4 युगापर्यंत वाक खातो. मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरु हेमुद्दिश्य निमज्जते द्वादशंश फलम भवेत्. जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्नानाच्या पुण्याचा 12वा भाग मिळतो. धृती क्षमा दमोस्तेयम शौचमिंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम क्रोध दशकम धर्मलक्षण. धर्माचे 10 लक्षण आहे. धृती क्षमा दम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह धी विद्या सत्य क्रोध. अवसन्नाना धीर अवसन्नानाम देंद्रियानाम अवष्टम हेतु धृती. कष्टलेल्या देंद्रियांना धरून ठेवणारा कारण जी मानसिक शक्ती आहे तिला धीर धृती करायचे असे म्हणतात. उदाहरणार्थ पांडवरीत चंद्रकोरला. धीर जाण्याचे ठिकाण काम, क्रोध, लोभ, भय, व्यसन, शारीरिक कष्ट. निंदन्तुनी ती निपुणा यदि वा स्तुवन्तु. लक्ष्मी समा विशतु गच्छतु वा यथेष्टम. अद्दैव वा मरणमस्तु युगांतरे वा. न्यायात पथ प्रविचलन्ति पदम न धीरा. चांगल्या माणसांनी निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाव, मरण आजच येऊ किंवा युगाने येऊ, तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात. आणि धीर कधी सत्यपथावरून हालत नाही. क्षमा सत्यबी सामर्थ्य अपकार संयम क्षमा. शक्ती असताना सुद्धा अपराध सहन करण्याला क्षमा असते असे म्हणतात. उदाहरणार्थ श्री वशिष्ठ संत एकनाथ महाराज. क्रुद्यंतम न प्रतिक्रुद्धेत रापुष्ट कुशलमध्ये. क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये. दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा. दम इंद्रिय निग्रह दम. ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापार व्यतिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध. दम इति विजय सारे. बाह्य वृत्ती निवर्तन. ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिया व्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाह्येंद्रियांना आवरण्याला दम असे म्हणतात. असे विजयसार नावाच्या ग्रंथात लिहिलेले आहे. उदाहरणार्थ अस्त्य न चोरणे. परस्वान अपहरणम अस्त्य. दुसऱ्याचे अपहरण न करणे अस्त्य होय. अदत्ता दानरूप परस्वाहरण राहित्यम अस्त्य. आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे. आपल्याला न दिलेले असे दुसरे जे काही असेल ते अपहरण न करणे असते होय. शौचाचे प्रकार बाह्य आंतरिक. ब्रह्मण्यात्मर्पणम एकतच शौचम आंतरिकम स्मृतम. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे.
मला निरसनम शौचम, मलाला निवृत्त करण्याला शौच म्हणतात. शरीर मन शुद्धी वा शरीर व मनाची शुद्धी करण्याला शौच म्हणतात. उदाहरणार्थ उत्तम मुनी. बाह्य शौचाचे फळ. शौचात सांग जुगुप्सा परिर संसर्ग. बाह्य शौचामुळे स्वतः शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्या शरीराच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते. आंतरिक शौचाचे फळ. सत्वशुद्धी, सौमनस्य, एकाग्रेंद्रिय, जयात मदर्शन, योग्यत्वानीच. आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियांवर विजय, आत्मसाक्षात्काराची योग्यता प्राप्त होते. आत्मानदी संयम पुण्यतीर्था सत्योदकम शीलतटादर्मी तत्राभिषेकम कुरुपांडुपुत्र नवारिना शुद्धतीच्या अंतरात्मा. आत्मारूपी नदी, संयमरूपी तीर्थ, सत्यरूपी पाणी, शीलतारूपी काठ, दयारूपी लाटा आहे. ते अर्जुना येथे तो स्नान करून, कारण अंतकरण पाण्याने शुद्ध होत नाही. तीर येते इति तीर्थ, जे तारतेला तीर्थ असे म्हणतात. मैत्री, करुणा, मुदितोपेक्षानाम, सुख दुःख पुण्य विषयानाम भावनातच चित्त प्रसादम. सुखी मनुष्याविषयी प्रेम. सुखी मनुष्याविषयी प्रेम. सुखी मनुष्याविषयी प्रेम. सुखी मनुष्याविषयी प्रेम. दुःख्याविषयी दया. पुण्यात्माविषयी प्रसन्नता. पापाविषयी उदासीनता. या चार भावनांनी चित्त प्रसन्न होते. राग द्वेष राहित्यत्व उदासत्व. घेणे देणे नसणे म्हणजे उदास. मनशौचम, कर्मशौचम, कुलशौचम च. भारत. शरीर शौचम, वाक्य शौचम, शौचम पश्च विदम शुद्धम. 5 प्रकारचे शुद्ध आहे. मनाची, कर्माची, कुळाची, शरीराची, वाणीची. अपवित्र, पवित्रो वा सर्वावस्थां गतो वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुची. अपवित्र असो किंवा पवित्र, सर्व अवस्थांमध्ये भगवंताचे नामस्मरण करावे. त्यांना बाह्य व आंतरिक शौच प्राप्त होईल. इंद्रिय निग्रह. इंद्रियाणां प्रसंगेन दोषमुच्यते. संशयं संनियम्य तु तान्येव ततसिद्धी नेच्छति. इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते. निरूपण, योग्यत्वम, प्रसंगत्वम. वर्णन करण्यास योग्य त्याला प्रसंग असे म्हणतात. प्रकृष्ट संघ प्रसंग. विशेष केलेला संघ त्याला प्रसंग असे म्हणतात. जय श्रीराम.